हाय गाईस, स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या न्यू ब्लॉगमध्ये। आज चाललो होतो आम्ही रिक्षाचा मॉडिफाय शो बघायला। आम्ही पहिल्यांदाच रिक्षाचा शो बघायला चाललो होतो, म्हणून आम्ही खूप एक्साइटेडमेंट होतो। 15-20 मिनिटाचा प्रवास करून आम्ही फायनली आलो होतो जवळ लोकेशनच्या। आम्हाला जाता जाता एक गाडी दिसली, हे बघा तुम्ही बघू शकता, ती मुंबईवरून आली होती। आम्ही थोडीफार ती गाडी वगैरे पाहिली, मस्त वाटली, एक नंबर। लगेच निघालो पुढं, थोडंच पुढं लोकेशन होतं, हे बघा तुम्ही पाहू शकता, बॅनर वगैरे लावले होते। आम्ही गेलो, जवळपास आलो पूर्ण आम्ही लोकेशनला। जाताना लगेच पार्किंगला जागा दिसली, आम्ही गाडी लावली तिथंच। लगेच निघालो आम्ही पलीकडच्या साईडला। हे बघा, हे बसवाला मध्येच घुसला आमच्या इथं। तर आम्ही हे बघा फायनली आलो, तुम्ही पाहू शकता पुढं। हे बघा सर्व आपल्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत, आपापल्या लाईनीनुसार सगळ्यांनी गाड्या लावलेल्या आहेत। अजून खूप गाड्या येणं बाकी आहे। हे बघा आल्या लगेच पुण्याच्या गाड्या, MH12। पुण्यातनं भाई लोकांनी अशी एंट्री मारली। ही रिक्षा पाहू शकता मित्रांनो तुम्ही, बग्गी टाईपमध्ये बनवलेली आहे। ती एकदम खतरनाक दिसायला आहे लुकमध्ये। भाऊला कोणीतरी गाडी स्टेजवर लावायला लावली, मग भाऊनी घेतला मस्तपैकी रिवर्स। हे बघा स्टेजवर लावायला लागला भाऊ मस्तपैकी, जे एकदम आल्या लोकांना अट्रॅक्शन देईन अशा पोजमध्ये भाऊने गाडी लावून टाकली तिथं पद्धतशीर। ती गाडी पाहून झाल्यावर आम्ही लगेच पुढं निघालो। हे बघा पूर्णपणे गाड्या लागलेल्या आहेत। कार्यक्रम चालू करायचा आहे, कार्यक्रमावर विलंब होत आहे। शेवटची 10 मिनिटं कृपया नोंदणी करून घ्या। ही शेवटची गाडी ती आहे जी आपण येताना पाहिली होती रोडवरती। सर्व रिक्षात साऊंड असल्यामुळे ह्यांना काय नाचू आवरेना, ह्यांनी लगेच नाचायला सुरुवात केली। अजून काही थोड्या गाड्या आल्या होत्या, मला चला दाखवतो मला। हे बघा गाड्या वगैरे आल्या होत्या, सगळं खूप गर्दी वगैरे खूप जास्त झाली होती। आता सगळ्यांच्या बघा तुम्ही गाड्या पाहू शकता हळूहळू। सगळ्यांच्या गाडीमध्ये साऊंड सिस्टम कडक असल्यामुळं आवाज कोणाचा येतो हेच कळत नव्हतं। मला तर ह्या गाडीतलं साऊंड खूप आवडला, म्हणून मी यांच्याकडे झूम वगैरे करून पाहिलं जरा। शोची तयारी पूर्णपणे झाली होती। यांनी बोलवली पहिली गाडी, त्याच्या भाऊने किती सुंदरपणे लिहिलं होतं, गर्व से कहो हिंदू है हम। मला तर खूप आवडल्यामुळं माझा काय त्याच्या गाडीवरनं काय कॅमेरा काय हटत नव्हता। भाऊनी हेंडपर्यंत लावूस तर मी कॅमेरा तसंच धरून ठेवला, तुम्ही पाहू शकता। मग जे लोकांनी गाड्या तपासायला घेतल्या हे तुम्ही पाहू शकता, पूर्णपणे गाडीचं इंजिन वगैरे पूर्ण काही तुमच्या गाडीत काय काय फॅसिलिटी आहे हे पूर्णपणे शोमध्ये पाहिलं जातं बरं का। भाऊची गाडी झाली, सगळं चेकिंग वगैरे केलं। आता ते नंबर वगैरे काय देतील ते जज लोक डिसाईड करतील आता त्यांच्या गाडीत काय काय फॅसिलिटी। लगेच दुसरी गाडी घेतली, जे येता येता आपण पाहिली होती मुंबईची गाडी। भाऊची बी गाडी खतरनाक होती, दोन्ही साईडनी सेमच करून टाकलं होतं भाऊनी, भाऊचा नादच कोळा। भाऊची गाडी पण लगेच तपासायला घेतली जज लोकांनी, हे पाहू शकता तुम्ही, लगेच आले। डेंटिंग पेंटिंग पूर्ण काही पाहिलं जातं आपल्या गाडीत काय काय फॅसिलिटी, ते सर्व प्रकारे त्यांच्या आता त्यांना माहिती किती पॉईंट द्यायचे किती काय नाही, तुम्ही पाहू शकता पूर्णपणे। लगेच दुसऱ्या जजने पण लगेच इंजिन तपासायला घेतलं की काय काय बाबा, लगेच स्टार्ट वगैरे होते का तुमची गाडी, तुम्ही तुमच्या इंजिनचं किती मेंटेनन्स वगैरे ठेवता, पूर्णपणे पाहिलं जातं आपल्या गाडीचं सगळं मेंटेनन्स वगैरे कसं कसं काय काय।
भाऊची गाडी पण पूर्ण तपासून झाली. मग भाऊची गाडी काढली. मग या गाडीनंतर तिसरा नंबर काढला. पुण्यातली गाडी होती. यांनी पण खूप सुंदर देखावा वगैरे केला होता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या गाडीच्या पुढं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्यांनी त्यांच्या गाडीवर लावला होता. त्यांची पण गाडी तपासून झाल्यावर पूर्णपणे तपासली. त्यांची पण गाडी काढायला लावली. मग याच्यानंतर पुढची गाडी घेण्यात येईल. त्या गाडीचा नंबर झाल्यावर लगेच अजून एक मुंबईची गाडी आली होती मुंबईवरून. हे पाहू शकता तुम्ही. ज्यांनी शो भरवला होता त्यांचा फोटो त्यांनी टपवर प्रिंट करून लावलेला आहे. तुम्ही पाहू शकता. यांची पण गाडी पूर्णपणे पाहून झाली. लगेच मग पुढची गाडी घेण्यात आली. भाऊ शोला डायरेक्ट भगवा झेंडा लावून आला होता. मागं छत्रपती शिवाजी महाराजांचा असा पूर्ण त्यांनी फोटो प्रिंट वगैरे केला होता. भाऊची गाडी पण दिसायला खतरनाक होती. आपल्याला तर आवडली होती गाडी. तिकडे गाडी चेकिंग करून पाहून बोर झालो. तो म्हणलं चला पुढं तर खूप पब्लिक थांबलेले, बघू म्हणलं काय चाललंय. येऊन बघतोय तर काय ह्यांनी तो फुल डीजेची कॉम्पिटिशन लावली होती. प्रत्येक रिक्षात एक एक सेटअप लावला होता यांनी साऊंडचा. यांचा तर फुल राडा चालू होता. भाऊ तर रिक्षावर चढून असते मागून. मग आम्हाला दिसली ही महाराष्ट्र सुंदरी. पाहू शकता तुम्ही काय जबरदस्त गाडी केलेली म्हणजे ह्यांनी. तिकडच्या गाड्या पाहून झाल्या. आम्ही परत पुन्हा साऊंडवाल्यांपाशी आलो. हे बघा तुम्ही काय गाड्या आहेत, काय नाद आहे. ह्यांचा नाद करायचं म्हणलं आपल्याला थोडंफार विकून टाकायला लागेल. तुम्ही पाहू शकता काय गाड्या जबरदस्त बनवल्या. गाड्या चेकिंग करून ह्यांच्या पूर्ण झाल्या. ह्यांनी काढली रॅली. हे पाहू शकता तुम्ही सर्व गाड्या रॅलीमध्ये किती सुंदर दिसत आहेत. त्या गाड्या गेल्या राऊंड मारायला. मग इकडं बघा ह्यांचा परत साऊंड सिस्टीम कॉम्पिटिशन. ह्यांचा काय संपला नव्हता. ह्यांनी आपल्या साऊंड चालूच. हे आपल्याच धुंदीत.